चंद्रपूर जिल्ह्यातील गुंजेवाही येथे एकाच वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। खरं तर समाज मन सुन्न करणारी ही घटना, परंतु रोज मरे त्याला कोण रडे असे पालुपद आवळण्याची आता चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना सवय झाली आहे। जशी नागरिकांना तसेच वनविभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे। त्यामुळे पर्यटकांकरिता ते आकर्षणाचं केंद्र आहे। परंतु हे आकर्षण आता नागरिकांच्या जीवावर बेतल्याचे दिसून येत आहे। बफर झोनमध्ये अनेक खेडी या जंगलाला लागून आहे आणि या खेड्यांमध्ये शेतमजूर वर्ग भरपूर प्रमाणात आहे। रोजीरोटीचे साधन म्हणून त्यांचा एकमेव आधार म्हणजे जंगल आणि तेंदूपत्त्याचा हंगाम आल्यावर त्यांना 2 घास अधिकचे मिळावे याकरिता त्यांची पायपीट सुरू होते आणि रस्ता वळतो तो थेट जंगलाकडे। जंगलात वाघांचा अधिवास अधिक हे ठाऊक असताना सुद्धा आपल्या मुलांच्या 2 वेळच्या भाकरीची सोय व्हावी म्हणून ते प्राणाची पर्वा न करता जंगलात तेंदूपत्ता जमा करण्याकरता जातात आणि वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमावून बसतात। यामुळे त्यांचे संसार तर उघड्यावर पडतातच, परंतु गावातील स्थानिक नागरिकात एक अनामिक भीती निर्माण होते। मूळ प्रश्न आहे तो येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा। येथील नागरिकांना योग्य तो रोजगार प्रशासनाने उपलब्ध करून दिला तर त्यांना जंगलात जायची गरज पडणार नाही, परंतु प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करत आहे। त्यातल्या त्यात वनविभाग हा सुद्धा या वन्य प्राण्यांच्या गतिविधींवर लक्ष ठेवण्यास अकार्यक्षम ठरत आहे। एकीकडे उपासमारीची वेळ तर दुसरीकडे जीव गमावण्याची भीती। ह्या दुहेरी कचाट्यातून येथील शेतमजूर बाहेर पडणार तर कसा, हा यक्ष प्रश्न उभा ठाकतोय। या शेतमजुरांचे जीव गेले की राजकारणी समोर येऊन समर्थन दर्शवतात आणि वनविभागावर ताशेरे ओढतात, परंतु त्यानंतर मात्र राजकारण्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा कुठलीही हालचाल दिसून येत नाही। जोपर्यंत दुसरा जीव जाणार नाही तोपर्यंत हे राजकारणी त्या ठिकाणावर पोहोचणार नाही। वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष याला केवळ कागदावरच प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी मिळते, परंतु नेमका संघर्ष होण्याचे कारण काय हे जेव्हा वन्यजीव अभ्यासक प्रशासनाला सांगतात त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते। कुठलाही वाघ हा आपला अधिवास स्वतंत्रपणे तयार करतो आणि वाघिणींचे प्रजनन उत्तमरित्या व्हावे याकरिता तिला एकांतवास आवडतो, परंतु सतत होणारे पर्यटन या वाघिणींच्या अधिवासावर एक प्रकारे ताशेरे ओढल्यासारखे होत आहे। कोर झोन असो किंवा बफर झोन, येथे वाघ दिसला की पर्यटकांची गर्दी तयार होते। त्यानंतर त्या वाघिणीचे स्वातंत्र्य हरवले जाते आणि हळूहळू तिच्या स्वभावात आक्रमकता निर्माण होते आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात निष्पाप नागरिकांना। या सर्व प्रकरणात वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि जलद बचाव गट प्रमुख डॉक्टर रविकांत खोब्रागडे यांनी तांत्रिक बाजू मांडताना सांगितले, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात उन्हाळ्यात साधारणतः 47 डिग्री टेम्परेचरमध्ये घडलेला हा मानव वन्यजीव संघर्ष, या संघर्षामुळे नरभक्षक वाघ झाला असल्याचे बरेच लोकांकडून चर्चा करण्यात येत आहे, परंतु तशी वस्तुस्थिती आहे नसून अतिउष्णतेमुळे त्यांच्या शरीरावर आणि वर्तनावर झालेल्या दुष्परिणामाचा हा एक वैज्ञानिक दाखला आहे असं आपण म्हणू शकतो। याचे प्रमुख कारणे म्हणजे थर्मल स्ट्रेस आणि थर्मोरेग्युलेशन। वाघ हा लार्ज कार्निव्हरस होमिओथर्मिक प्राणी आहे, म्हणजेच अशा शरीराची यांच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवावे लागते, मात्र त्यांच्या शरीरशास्त्रात मानवासारख्या घामाच्या ग्रंथी किंवा स्वेट ग्लँड नसतात। दुसरं कूलिंग मेकॅनिझम, वाघ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने पॅन्टिंग, तोंडाने वेगाने श्वास घेणे, पाण्यात बसून राहणे या पद्धतीचा वापर करतात। क्रिटिकल थर्मल मॅक्सिमम, जेव्हा बाहेरील तापमान 47 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पोहोचलेले आहे तेव्हा वातावरणातील उष्णतेचा प्रभाव हीट फ्लक्स प्राण्याच्या शरीराच्या आत जातो। जर प्राण्याला पाण्याचा स्रोत मिळाला नाही तर त्याची उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता संपते, त्याला हायपरथर्मिया किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात। हायपरथर्मियामुळे म्हणजे शरीराचे तापमान वाढल्यामुळे, मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे प्राण्याच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर गंभीर परिणाम होतो। कार्टिकोल आणि ॲड्रिनोलिनची निर्मिती, तीव्र उष्णतेमुळे शरीरात कार्टिसोल आणि ॲड्रिनोलिन अचानक प्रमाणात वाढतात आणि त्या प्राण्यामध्ये हायपर इरिटेबिलिटी किंवा फ्रस्ट्रेशन, ॲग्रेशन
असे सिंड्रोम तयार होतात. अशा स्थितीत वाघ अत्यंत लहान कारणानेही ॲग्रेसिव्ह किंवा ट्रिगर्ड होतो आणि हिंसक बनतो. एन्काउंटर डायनामिक्स. उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात तेंदूपत्ता संकलनाचे काम चालते, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या एन्काउंटर या वाघांसोबत होत असतो. मायक्रो हॅबिटेट ओव्हरलॅप. तीव्र उष्णतेमुळे वाचण्यासाठी वाघ ज्या घनदाट सावलीच्या किंवा ओढ्याच्या रायपेरियन झोनच्या भागात आश्रय घेतात, त्याच भागात अनेकदा तेंदूची खूप झाडे असतात. त्यामुळे वाघ आणि मानव एकाच मायक्रो हॅबिटेटमध्ये समोरासमोर येतात. पोश्चर स्टिम्युलेशन. तेंदूपत्ता गोळा करताना महिला जमिनीकडे वाकलेल्या असतात. वाघांची दृष्टी प्रामुख्याने हालचाली आणि आकृतीवरून ठरवते. वाघाची वाकलेली मानवी आकृती ही वाघाला 4 पायाचा नैसर्गिक भक्ष्य असल्याचा संभ्रम निर्माण करतो आणि त्यामुळे प्रेडेटरी अर्ज किंवा शिकार करण्याची वृत्तीसुद्धा तीव्र होऊ शकते. थर्मल स्ट्रेस. WI आणि CCMB यांच्या संशोधनानुसार तीव्र उन्हाळ्यात वाघांच्या शरीरात कॉर्टिसॉल किंवा स्ट्रेस हार्मोन प्रचंड वाढते. घामाच्या ग्रंथी नसलेल्या वाघामध्ये हायपरथर्मिया, मज्जासंस्थेवरील ताण हा निर्माण होतो. त्यामुळे ते कमालीचे चिडचिडे किंवा हिंसक बनतात. वाघ सहसा उभ्या मानवी आकृतीवर हल्ला करत नाही. मात्र जंगलात तेंदूपत्ता गोळा करताना जेव्हा मजूर खाली वागतात तेव्हा वाघाला तो 4 पायाचा प्राणी असल्याचा भास होतो. असाच आधीच हीट स्ट्रेसनी बिथरलेला वाघ अशा वेळी कसलाही विचार न करता थेट हल्ला करू शकतो. मानवी व्यवस्थापन आणि करताना वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट अशा वाघांना, ट्रान्झिट वाघांना भटकणारे वाघ म्हटले जाते. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी परिसरातील उच्च व्याघ्र घनतेमुळे सध्या तेथील कॉरिडॉरवर प्रचंड प्रमाणात ताण आहे आणि ही जी घटना झालेली आहे, या घटनेमध्ये 1 फिमेल आणि 4 कप्स जे जवळपास रेडी टू डिस्पर्स या एजमध्ये आहेत आणि डिस्पर्सल स्टेजमध्ये सुद्धा जे काही नर किंवा मादी वाघ असतात यांना स्वतःचं एक टेरिटरी एस्टॅब्लिश करणे, स्वतःचा डॉमिनन्सी फील म्हणजे अस्तित्व निर्माण करणे, यासुद्धा गोष्टीसुद्धा याच्यामध्ये कारणीभूत आहेत. त्यामुळे सदर घटना ही एक दुर्दैवी घटना आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये अतिउष्णता, हायपरथर्मिया आणि बिथरलेले वाघाचे वर्तन आणि त्यामुळे हा असा दुर्दैवी प्रकार आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात झालेला आहे. धन्यवाद. की ही झाली एक बाजू, परंतु स्वतंत्र भारतात सर्वांना रोजगार मिळावा याकडे सरकार लक्ष देणार की नाही, शेतमजुरांना इतर रोजगार उपलब्ध करून देणार की नाही, या बाबींचा जर विचार केला आणि पर्यटनाच्या वेळा कमी केल्या तर काही अंशी तरी निष्पाप नागरिकांचे बळी जाणार नाही आणि चंद्रपूर जिल्ह्याचे नाव वाघांच्या नावाने कोरल्या गेले आहे ते पुसण्याचे काम होऊ नये एवढीच माफक अपेक्षा.